नमस्कार मित्रांनो, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनात जे काही अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची जी काही जाहिरात सुटली आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये या पदांसाठी काय अभ्यासक्रम असणार आहेत आणि त्यानंतर परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ही जाहिरात जर बघितली तर ही जाहिरात आहे अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गट क संवर्गातील सरळ सेवा भरती आहे। त्यामध्ये एकूण 345 पदांची ही भरती असणार आहे। तर या पदासाठी जी काही एक्झाम घेण्यात येणार आहे ती कोणत्या प्रकारची असणार आहे ते आता आपण बघूया। परीक्षेचं स्वरूप काय असणार ते आता आपण बघूया। त्यामध्ये टोटल 4 विषय असणार आहे मित्रांनो। त्यामध्ये मराठी विषय असणार आहे, इंग्रजी विषय असणार आहे, सामान्य ज्ञान असणार आहे आणि भौतिक चाचणी आणि अंकगणित हे विषय असणार आहेत। आता यांचा जर दर्जा जर बघितला परीक्षेचा तर मराठी इंग्रजी यांचा दर्जा हा 12वीच्या बेसवर असणार आहे आणि सामान्य ज्ञान भौतिक चाचणी आणि अंकगणित याचा दर्जा हा ग्रॅज्युएशन लेवलचा असणार आहे, म्हणजे पदवीचा असणार आहे। त्यानंतर या परीक्षेचं माध्यम हे इंग्रजी आणि मराठी असणार आहे आणि त्यानंतर टोटल 100 प्रश्न असणार आहेत। 25 25 25 असे प्रत्येक विषयाचे 25 प्रश्न असणार आहेत आणि टोटल जर मार्क जर बघितलं तर 200 मार्काची एक्झाम होणार आहे, म्हणजे एक प्रश्न हा 2 मार्काला असणार आहे। त्यानंतर या परीक्षेसाठी कालावधी जर बघितला तर 2 तासाचा हा कालावधी असणार आहे आणि त्यानंतर प्रश्नपत्रिका स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असणार, म्हणजे एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन असणार आहे मित्रांनो। त्यानंतर आता या पदासाठी काय अभ्यासक्रम असणार ते आता आपण बघूया। त्यामध्ये जर बघितलं तर मराठीचे एकूण 25 प्रश्न असणार आहेत। आता त्यामध्ये मराठीमध्ये कोणकोणते विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत तर सर्वसामान्य शब्दसंग्रह, त्यानंतर वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचाराचा अर्थ आणि उपयोग आणि उतारावर प्रश्न अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये विचारण्यात येणार आहे। त्यानंतर इंग्रजीमध्ये जर बघितलं तर कॉमन व्हॅकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ आयडम अँड पॅसेज अँड देअर मिनिंग, त्यानंतर कम्प्रेहेन्सिव्ह ऑफ पॅसेज अशा प्रकारे इंग्रजीमध्ये विचारण्यात येणार आहे। त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये जर बघितलं तर चालू घडामोडी, त्यामध्ये जागतिक तसे भारतीय, त्यानंतर नागरिकशास्त्रामध्ये भारतीय घटनेचे प्राथमिक अभ्यास, राज्यव्यवस्था, त्यानंतर ग्राम व्यवस्थापन, त्यानंतर इतिहासमध्ये आधुनिक भारत, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भूगोल या विषयामध्ये महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह त्यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, महाराष्ट्रातील जमीनचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योग इत्यादी। त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, बेरोजगारी, दारिद्र्य इत्यादी। तसेच शासकीय अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी हे अर्थव्यवस्थेमध्ये विचारण्यात येणार आहे। त्यानंतर सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे सामान्य विज्ञानमध्ये विचारण्यात येणार आहे। त्यानंतर चौथं जे सब्जेक्ट आहे ते म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित। यामध्ये बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न, त्यामध्ये अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी अशा प्रकारे बुद्धिमत्ता चाचणीमध्ये विचारण्यात येणार आहे मित्रांनो। अशा प्रकारे हा होता मित्रांनो अभ्यासक्रम। मित्रांनो, तुम्हाला जर ही इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही। आणि मित्रांनो, तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यासाठी प्लीज आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।